हदगर्दी अमरावतीमध्ये जो बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा मी काढला होता, 5,000 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. आणि आता लव जिहाद ते ज्या पद्धतीने त्या आयान मोहम्मद आणि त्यांच्या सोबत 1 डझन हे ह्या प्रकारचे मुस्लिम गँगस्टर्स आहेत, त्यांनी 11वी 12वीचा कोचिंग क्लासमध्ये जाणाऱ्या अनेक डझन मुलींना फसवलं, फोटो काढले, ब्लॅकमेल करत होते, त्यांच्यावर सेक्शुअल बलात्कारच एका पद्धतीने चालू होता. आता हे अनेक परिवार आमचा आमदार खासदारांचा संपर्कात आले, पोलिसांचा, अचलपूरचे आहेत, परतवाडा, अमरावती, नागपूर, या सगळ्यांवर कडक कारवाई होणार. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांना मी विनंती केली आहे की त्यांनी ताबडतोब SITची गठीत करावी. दुर्दैव आहे आमचा देशाचा विरोधी पक्षाचा की वोट जिहादसाठी हे किती खाली जातात. एका बाजूला मुलींवर अत्याचार हे मुस्लिम माफिया बांगलादेशी करतात, दुसऱ्या बाजूला यशोमती ठाकूर, काँग्रेस, MIM सांगतायत त्या मुलींना कळत नव्हतं. मुलींचे पालक काय करत होते, हद करते. नाशिकचं प्रकरण जे आहे ते बाहेर आलं होतं आणि त्यानंतर अमरावती अशी प्रकरणं जी आहे ते हळूहळू बाहेर टप्प्याटप्प्याने येत आहेत. कुठेतरी या सगळ्यावरती रोख आता लावणं गरजेचं आहे, कारण अशी प्रकरणं जी आहे ती वाढताना पाहायला मिळतात. काल रात्री मला चेंबूर पोलिसांची फोनवर खूप संघर्ष करावा लागला. चेंबूरला असाच प्रकारचा एक अन्सारी जो बांगलादेशी बिहारचं कार्ड घेऊन चेंबूरच्या त्या रेसिडेंट सोसायटीमध्ये 10-12 वर्षाचा मुलींची असाच प्रकाराची छेडछाड करण्याचा प्रयत्न करत होता, केली. त्यांना पण काल अटक करण्यात आली आहे. वास्तविकरित्या देवेंद्र फडणवीसने आता सगळ्यांना, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, अशा प्रकारच्या घटनांना कव्हर करू द्यायचं नाही, दाबायचं नाही आणि कारवाई होणार. त्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास आता प्रशासनामध्ये व्यक्त होत आहे आणि लोक तक्रार करायला पुढे येत आहे. पोलिसांना मी एकच विनंती करू इच्छितोय की ह्याला ताबडतोब कारवाई, तीव्र कारवाई झालीच पाहिजे. तुम्ही परिवाराला एक विनंती करतोय की तुम्हाला कुठेही अशी घटना दिसली तर आम्हाला कळवा, पोलिसांना कळवा. आता घाबरू नका की माझा मुली, तुमच्या मुलीची काळजी घेतली जाणार, परंतु या राक्षसांना, नराधमांना जे वोट जिहाद, लँड जिहाद आणि लव जिहादच्या निमित्ताने जे षडयंत्र चालू आहेत, हे मुस्लिम फेनेटिझम थांबवावं लागणार. ज्या पद्धतीनं पोलिसांकडे अनेक प्राथमिक तक्रारी जातात, परंतु त्याचं निरसन जे आहे ते योग्य पद्धतीने होताना अनेक घटनांमध्ये पाहायला अशा मिळत नाही. वेळोवेळी या घटनांकडे कुठेतरी दखल देणं गरजेचं आहे. त्याचवेळी आतापर्यंत परिवार घाबरत होते, राजकीय नेते त्यांना पुढे येऊ देत नव्हते आणि पोलीस पण हवी तेवढी प्रोएक्टिव्ह दिसत नव्हती. आता ज्यावेळी कळायला लागलं लोकांना की हे मुस्लिम फेनेटिझम ते एक षडयंत्र सुरू आहे आणि त्यामुळे आता लोक बाहेर यायला लागले आहेत आणि कडक कारवाई, या सगळ्यांना किमान 5-7 वर्ष जेलमध्ये राहावं लागणार. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. चंदगडचे आमदार तुम्हाला भेटले देखील होते. ईडीची कारवाई करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आता या प्रकरणामध्ये किरीट सोमय्या यांची एंट्री होणार नाही. ही गोष्ट खरी आहे की आमदार शिवाजीराव मला 2-3दा भेटले होते. परवा मंत्रालयात पण भेट झाली. त्यांनी काही माहिती मला दिलेली आहे, मी त्याचं अध्ययन करीत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की गोकुळ डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, तो दाबण्याचा प्रयत्न आहे. मी त्या प्रकरणाचं अध्ययन करीत आहेत आणि जसंही माझं होमवर्क पूर्ण झालं की मी या संबंधात योग्य ठिकाणी याचा पर्दाफाश करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव